देवाला जी वाहिलेली फुलं असतात त्याच्यापासून आपण धूप बनवणार आहोत. मी घेतलेली आहे वाळवून घेतलेली फुलं. जी वाळलेली फुलं होती त्याची आता पावडर केली आणि ती अशा पद्धतीने आपण चाळून घेणार आहे. चाळून घेतलेल्या ह्या पावडरमध्ये मी टाकणार आहे थोडंसं तूप. तूप टाकल्यानंतर थोडंसं गुलाब पाणी आणि 4-5 कापराच्या वड्या. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लवंग, तेजपत्ता हे पण टाकू शकता मसाल्याचे पदार्थ, पण मी याच्यात वापरते तूप आणि कापूर, गुलाब पाणी. हे सगळं टाकून झाल्यावर याला थोडंसं एकजीव होऊन द्यायचं. आपण जसं पीठ मळतो ना तसं याला मळून घ्यायचं. म्हणजे सगळं आपण जे टाकलेलं जे जिन्नस असतात ते एकत्र होतात. हा असा गोळा करून ठेवायचा. ऑलमोस्ट मला 10 मिनिटे गेली असतील यासाठी. आणि मग याच्यानंतर आपण आता याला कोनचे शेप देणार आहोत. तर आपण हे असे कोनच्या शेपमध्ये सगळे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तर अवेलेबल असेल तर तुम्ही गाईचं शेण पण वापरू शकता, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आत्ता काही वापरत नाही आहे. नक्की ट्राय करा हे. आणि आपण जे स्वतः हाताने बनवतो त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि आपल्याला. आणि हे जर तुम्ही एकदा बनवलंत ना तर बाहेरून आणायचं सुद्धा विसराल एवढं छान याचा सुगंध आहे. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.